भिवंडी तालुक्यातील 25-25 ग्रुप डोळेमार्फत युवकांना रोजगाराची संधी. 25-25 ग्रुप डोळेच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या शुभ आशीर्वादाने अंतरिक्ष लॉजिस्टिक कंपनीतून गावातील युवकांना रोजगाराच्या माध्यमातून आधार देण्यात आला आहे. संकल्पना एवढीच आहे की आपली माणसे मोठी करा, आपण आपोआप मोठे होतो. या गोड विचारातून 25-25 ग्रुप ढोळेचे सर्व युवकांचे प्रेरणास्थान युवा डॅशिंग नेतृत्व निलेश घोडविंदे, तुकाराम घोडविंदे व सुनील घरत यांच्या विशेष पुढाकाराने अंतरिक्ष लॉजिस्टिकमध्ये तब्बल 12 बोलेरो गाड्या कार्यरत करण्यात आल्या आहेत. म्हणूनच अनेक युवकांना रोजगाराची संधी देखील मिळाली आहे. 25-25 ग्रुप ढोळे हा युवकांचा केवळ वापर न करता त्यांच्या भवितव्याचा विचार करणारा ग्रुप आहे व युवकांना सक्षम बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला जात आहे. यापुढेही जो कोणी युवक 25-25 ग्रुपमध्ये सहभागी होईल त्याला रोजगार व सहकार्य दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णुदादा चंदे तसेच ग्रुप ग्रामपंचायत ढोळे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच सचिनदादा घोडविंदे यांचे देखील वेळोवेळी विशेष सहकार्य लाभत असते. म्हणूनच 25-25 ग्रुप ढोळेच्या वतीने त्यांचे देखील यावेळी आभार व्यक्त करण्यात आले आहेत व युवकांना रोजगार मिळाल्याने युवकांनीही 25-25 ग्रुप ढोळेचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. या उपक्रमाबाबत 25-25 ग्रुप ढोळेचे सर्व तुकाराम घोडविंदे व निलेश घोडविंदे यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. नक्कीच आज डोळे गावातील 25-25 ग्रुप चे सर्व निलेशजी घोडविंदे, सुनीलजी घरत आणि सर्व भाऊ आणि मित्र यांनी मिळून जे व्यावसायिक स्वरूपामध्ये बल्कमध्ये गाड्यांची जी खरेदी केलेली आहे त्यासाठी मी सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो. नक्कीच 25-25 ग्रुप हा नेहमीच स्तुतीप्रिय कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु आज त्यांनी व्यवसायामध्ये जी भरारी घेतलेली आहे ती खरंच वाख्यान्यजोगी आहे. कारण ते म्हणतात ना की आपण मोठं व्हावं, परंतु आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाला मोठं व्हावं, त्याचा एक उद्देश मनाशी बाळगून निलेशजी घोडविंदे आणि सुनील घरत यांनी जो उपक्रम सर्वांना सोबत घेण्याचा घेतलेला आहे तो नक्कीच स्तुतीप्रिय आहे. आणि ज्या पद्धतीने 25-25 ग्रुप प्रगती करतोय स्वतःची आणि आपल्या परिवाराची तसेच आपल्या व्यवसायाची, ती खूपच वाख्यान्यजोगी आहे. तर जे नवीन आहे त्यांना मी नक्कीच सूचना वजा विनंती करेन की त्यांनी जी तुमची व्हेकल ज्या ठिकाणी काम करत असेल किंवा लागलेली असेल तिचं व्यवस्थित काळजी घेऊन आपल्या ड्रायव्हर्सला व्यवस्थित मॅनेज करून आणि वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने त्या गाडीचं तिला जोपासावी, जेणेकरून ज्या ठिकाणी तुमची गाडी लागलेली असेल या गोडाऊनला त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम्स होणार नाही आणि ते तुमची जे ॲग्रीमेंट्स आहे ते पुढे चांगल्या पद्धतीने कंटिन्यू करतील. आज जो आमचा ग्रुप आहे 25-25 हा पूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि भिवंडी परिसरात खूप मोठा ग्रुप आहे. आणि आज आम्ही एक जे आमच्या सोबत नेहमी सोबत असतात आमचे भाऊ आमचे मित्र, त्यांच्यासाठी काहीतरी करावं हा एक छोटासा प्रयत्न आहे. एका गोडाऊन मधून आम्हाला थोड्याशी गाड्यांची पूर्तता आली आणि मी प्रत्येकाला बोललो ठीक आहे, मी नाही घेत, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत येता फिरता नेहमी सोबत असता, तुम्ही एक गाडी घ्या. तुमचा पहिले स्वतःचा आपला आर्थिक
आर्थिक परिस्थिती आपली एकदम व्यवस्थित बनवा. नंतर तुम्ही आमच्यासोबत माझ्या मागे या, माझ्यासोबत फिरा. की कारण की काय, आता पैसे खूप महत्वाचे झालेत, खूप महागाई वाढलेली आहे आणि खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी या जो हा सोहळा आहे त्यात मी सांगू शकतो, सगळ्यांना सांगतो, तर फक्त आपल्या पोरांना जे मागे मागे आपले येतात त्यांना फक्त नुसता यूज अँड थ्रो करू नका. प्रत्येकाला व्यवसायाची संधी द्या. फक्त आपणच मोठं हो असं बघू नका. जो आपल्या सोबत असतो, जो आपल्या सोबत राहतो, त्याची व्यवस्थित काळजी घ्या. त्याला नवीन धंद्याची जरा माहिती द्या, त्याला त्यात उतरवा, तर तो धंदा करू शकेल. यापुढे जो 25 ग्रुप सोबत जोडला जाईल, कोणताही गावातला युवक किंवा आमचे मित्र किंवा साईडचे युवक जो जोडला जाईल, त्याचा आम्ही नक्कीच त्याला आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम बनवू आणि त्याचा विचार करू. त्याला नवीन बिझनेसमध्ये नवीन संधी देऊ. हे आम्ही सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की जो आमच्यासोबत निस्वार्थपणे जोडलं जाईल, कोणत्याही मनात कपट न ठेवता व्यवस्थित आमच्यासोबत राहील, त्याचा आम्ही नक्की विचार करू. आणि आपण आज बघताय का आम्ही कशा प्रकारे युवकांना पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आता हे युवक माझ्यासोबत आतापासून नाही, आज 10 वर्ष 2000 इथे जेव्हा सगळे वेअर हाऊस आले 2017 पासून हे माझ्यासोबत आहेत आणि कंटिन्यू आहेत. एकही पोरगा इकडे तिकडे गेला नाही. आम्ही आज पंडित शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करतोय. आणि त्यांचे आज ठीक आहे, आज त्यांच्या घरी प्रोग्राम होता, ते इथे येऊ शकले नाहीत, तर ते ठाण्याला पोहोचले. आज आमचा थोडा डिलिव्हरी उशीर झाल्यामुळे इथे येऊ शकत नाही. त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमी असतो. तसं आमचं सचिन दादा असेल गोडविंदे, त्यांचाही आम्हाला नेहमी पाठिंबा असतो. सगळ्यांच्या हे सहकार्याने आम्ही केलेलं आहे आणि याच्या पुढेही सगळ्यांना सांगतो, जो आमच्यासोबत जोडला जाईल त्याचा आम्ही नक्की विचार करू.